नीट यूजी 2026 करेक्शन विंडो संदर्भात NTAने ऑफिशियल नोटीस जाहीर केलेली आहे। काल आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता की करेक्शन विंडोमध्ये विद्यार्थी कोणत्या गोष्टी बदलू शकतात, कोणत्या गोष्टी बदलू शकत नाहीत। त्या व्हिडिओवर बऱ्याचशा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या कमेंट आलेल्या होत्या, काही प्रश्न सुद्धा आलेले होते। काही महत्त्वाचे प्रश्न करेक्शन विंडो संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतो। विषय आहे नीट 2026 करेक्शन विंडो इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड आन्सर। म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना करेक्शन विंडो संदर्भात बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी पडलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। ही नोटीस आहे NTAची ऑफिशियल। त्याच्यामध्ये करेक्शन विंडोसाठी 12 मार्च 2026 ते 14 मार्च 2026च्या कालावधीमध्ये दिलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आपल्या फॉर्ममध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे आणि करेक्शन विंडोमध्ये ज्या गोष्टी बदलण्यासाठी NTAने संधी दिलेल्या आहेत त्या फील्डमध्ये बदल झाला असेल किंवा त्या फील्डमध्ये चूक झाली असेल तर विद्यार्थी बदल करू शकतात। परंतु ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपला फॉर्म पूर्णतः करेक्ट आहे, काहीही त्याच्यामध्ये करेक्शन नाही, अशा विद्यार्थ्यांना कुठलीही प्रक्रिया करण्याची काही आवश्यकता नाही। लॉग इन नाही केलं तरी चालेल। तुम्हाला जर वाटत असेल की आपला फॉर्म एकदम करेक्ट भरला गेलेला आहे तर कुठलेही करेक्शन करण्याची कुठलीही आवश्यकता तुम्हाला नाही। परंतु एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की आपल्या फॉर्ममध्ये ही मिस्टेक झालेली आहे, त्या मिस्टेक संदर्भात NTAने टॅब ओपन करून दिलेला आहे का करेक्शन विंडोमध्ये ते चेक करून तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकता। कोणकोणत्या गोष्टी बदलू शकतात, कोणत्या गोष्टी बदलता येणार नाहीत याविषयी डिटेल व्हिडिओ आपण कालच बनवलेला होता, तो आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे। विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकता। त्या व्हिडिओवर महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या काही महत्त्वाच्या कमेंट्स आलेल्या होत्या, काही प्रश्न आलेले होते। एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूया। या प्रश्नामध्ये तुमचाही एखादा प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होऊ शकतो। पहिला प्रश्न होता 12th टाईप ऑफ स्कूल कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट अनएडेड प्रायव्हेट ऐवजी गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट असे टाकले आहे। काउन्सिलिंगला काही अडचण येईल का असा एक प्रश्न येतोय। तर काउन्सिलिंगला या बाबतीतली कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही। हा एक ॲडिशनल क्वेश्चन आहे। हा क्वेश्चन जो आहे किंवा ही जी माहिती आहे ही तुमच्या ॲडमिट कार्डवर सुद्धा येणार नाही किंवा स्कोर कार्डवर सुद्धा येणार नाही। एक ॲडिशनल माहिती आहे की 12th स्कूल टाईप कोणतंही त्या ठिकाणी असू शकतं विद्यार्थ्याचं, गव्हर्नमेंट अनएडेड प्रायव्हेट असलं काय किंवा गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट असेल का याचा कुठलाही परिणाम काउन्सिलिंग प्रक्रियेवर त्या ठिकाणी होत नाही। ही एक ॲडिशनल माहिती NTAने विचारलेली आहे। या माहितीचा पुढे कुठेही उपयोग त्या ठिकाणी होत नाही, त्यामुळे इथे काही झालं असले तरी तुम्हाला त्याचा परिणाम पुढं काही होणार नाही, त्यामुळं निश्चिंत राहायला हरकत नाही। पुढे जाऊया। 10th मार्कशीट में नेम सिक्वेंस सरनेम फादर नेम, आधार में नेम सीक्वेंस नेम फादर नेम सरनेम। मैंने फॉर्म में मार्कशीट के जैसा डाला है तो क्या आधार कार्ड को चेंज करवाना पड़ेगा। या ठिकाणी हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पडलेला आहे की आपल्या 10वीच्या मार्कशीटवर विशेषतः स्टेट बोर्डच्या या ठिकाणी सिक्वेन्स असतो सरनेम, मग विद्यार्थ्याचं नाव आणि मग पालकांचं नाव असं असतं आणि आधार कार्डवर विद्यार्थ्याचं नाव अगोदर, मध्ये पालकाचं नाव आणि मग सरनेम अशा प्रकारचा सिक्वेन्स असतो। असं असल्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्याच्या कन्फर्मेशन पेजवर नेम डज नॉट मॅच अशा प्रकारचा एक रेड हायलाइट त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते। हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कन्फर्मेशन पेजवर आलेलं आहे। त्याचा कुठलाही इफेक्ट तुमच्या परीक्षेवर किंवा तुमच्या काउन्सिलिंग प्रक्रियेवर त्या ठिकाणी होणार नाही। तसा जर रेड मार्क आला असेल तर त्याबद्दल घाबरून जाण्याचं सुद्धा काही कारण नाही। याविषयी सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण याच्या अगोदर आपल्या चॅनलवर बनवलेला होता। नेम डज नॉट मॅच आला असेल तर काही घाबरून जाण्याचं कारण नाही। या ठिकाणी पुढं काउन्सिलिंगला तुम्हाला या संदर्भात कुठलीही अडचण येणार नाही। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर मिस्टेकली थंब फिंगर इम्प्रेशनच्या फील्डमध्ये सिग्नेचर अपलोड झालंय आणि सिग्नेचरच्या फील्डमध्ये थंब फिंगर करेक्शन करता येईल का। तर NTAच्या ऑफिशियल नोटीस जर आपण बघितली तर याच्यामध्ये थंबमध्ये त्यांनी बदल करण्याच्या कुठल्याही सूचना केलेल्या नाहीत, परंतु सिग्नेचर बदलता विद्यार्थ्यांना येऊ शकते। त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की ज्या ठिकाणी सिग्नेचरच्या बॉक्समध्ये थंब पडलेला आहे इथे आवर्जून करेक्शन करून घ्या आणि या ठिकाणी सिग्नेचर तुम्ही अपलोड करा। किमान एक बदल तुम्ही हा ठिकाणी करू शकता।
आणि हा सिग्नेचर यासाठी महत्वाची आहे की सिग्नेचर ही ऍडमिट कार्डवर येत असते आणि एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला सिग्नेचर त्या ठिकाणी करावी लागते. त्यामुळे सिग्नेचरच्या जागी जर थंब पडला असेल तर त्या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करून घ्या. बाकी इतर मिस्टेक जी झाली असेल त्याचा कुठलाही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही आणि निश्चिंत राहा. तर सिग्नेचरच्या जागी जर थंब झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सिग्नेचर आता अपलोड करा, कारण सिग्नेचर ही महत्वाची आहे जी ऍडमिट कार्डवर सुद्धा येते. आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा अटेंडन्स सीट असेल किंवा OMR सीट असेल त्याही ठिकाणी आपल्याला सिग्नेचरचा उपयोग पडतो. त्याच्यामुळे सिग्नेचर तुम्ही बदलून त्या ठिकाणी सिग्नेचरच्या बाबतीत जे काही करेक्शन आहे ते तुम्ही करून घ्यायला हरकत नाही. तो तुम्ही आवर्जून करेक्शन करा. मी फक्त माझा फर्स्ट नेम टाकला आहे सो नीट फॉर्म मध्ये आणि खाली एक रेड हँडरायटिंग मध्ये मेसेज येतो की नेम इन ऍप्लिकेशन फॉर्म डज नॉट मॅच नेम इन आधार. हे आपण अगोदरच कव्हर केलेलं आहे की नेम मॅच झालं नसेल तरी काही घाबरू नका. तुमच्या पेपरवर किंवा तुमच्या पुढील प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. फॉर्म मध्ये काही चूक असेल तर आपल्याला मेल येतो का, आणि जर नाही आला तर आपण फॉर्म ओपन करून पाहायची आवश्यकता असते का. तर फॉर्म मध्ये चूक झाली असेल तर NTA कडून कसलाही मेल आपल्याला त्या ठिकाणी केला जात नाही. आपल्याला आपलं कन्फर्मेशन पेज विद्यार्थ्यांना स्वतः चेक करावं लागतं किंवा पालकांना स्वतः चेक करावं लागतं. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा फॉर्म एकदम करेक्ट भरला गेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी ओपन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. ओपनच करावं, लॉग इन करावं असं कुठलंही मॅन्डेटरी नाही. तुम्हाला वाटलं तुमचा फॉर्म एकदम करेक्ट आहे तर तुम्ही त्या ठिकाणी ओपन नाही केलं तरी चालेल. परंतु तुम्हाला असं वाटलं की या फील्डमध्ये एखादी आपल्याकडनं चूक झाली असेल तरच तुम्ही करेक्शन विंडो त्या ठिकाणी ओपन करू शकता. ज्यांचा फॉर्म करेक्ट आहे असं त्यांना वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी लॉग इन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न, माय मदर्स नेम इन हर 10th मार्कशीट इज रिटन विथ हर माहेरच्या नावापुढे आडनाव आहे आणि त्याच्यानंतर इज दॅट करेक्ट और शुड नाव राईट हर करंट मॅरिड सासरच्या आडनावाप्रमाणे, म्हणजे आईचं नाव माहेरच्या आडनावानुसार टाकायचं का सासरच्या. या ठिकाणी NTA फॉर्म भरत असताना सूचना केलेली आहे की SSC मार्कशीटनुसार किंवा 10वीच्या मार्कशीटनुसार आपले डिटेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरायचे आहेत. तर आपल्या 10वीच्या मार्कशीटवर आईचं नाव जशा प्रकारे आहे अगदी तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाका. पुढचा प्रश्न, हाताचे ठसे कमी उमटले आहेत आणि फिंगरप्रिंट अपलोड करताना उलटे अपलोड झाले आहेत, काय प्रॉब्लेम येईल का. याचा काही इश्यू येणार नाही. कमी उमटले किंवा उलटे जरी अपलोड केले तर याचा पुढे काही इश्यू येणार नाही, कारण फिंगरप्रिंट जे काय आहे ते ऍडमिट कार्डवर येत नसतात. त्याच्यामुळं या बाबतीत घाबरून जाण्याचं काही कारण नाही. पुढे जाऊया. पारंपरिक पोशाखमध्ये यस झाला आहे, एक्झाम एंट्री टाइम मध्ये काही प्रॉब्लेम येईल का, नाही. याचा काही इश्यू येत नाही. तुम्ही यस केला असेल तरी तुम्हाला NTA ठरवून दिलेली जो काही ड्रेस कोड आहे रेग्युलर तो जर परिधान करून जायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. याचा काही इफेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी होणार नाही. जनरल मधून EWS करता येईल का, हो. कॅटेगरी बदलण्यासाठी NTA संधी दिलेली आहे. तुम्ही कॅटेगरी बदलू शकता, जनरल मधून EWS मध्ये जाऊ शकता. फक्त मग कॅटेगरी बदलल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट आवश्यक आहे अपलोड करण्यासाठी. सर्टिफिकेट जनरल EWS म्हणजे EWS सेंट्रल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही जनरल मधून EWS मध्ये कॅटेगरी चेंज करून घेऊ शकता. पुढे जाण्या अगोदर नीट UG 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला आपण सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि त्याचबरोबर कट ऑफसाठी आपलं स्वतंत्र ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ, महाराष्ट्र स्टेट कोटा असेल, ऑल इंडिया कोटा असेल, अदर स्टेट असेल, हे संपूर्ण कट ऑफ आपण एकाच ॲपमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या स्क्रीनवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. पुढे जाऊया. मी फोटो अपलोड करताना डेट आणि नेम नाही टाकलं, फक्त फोटो अपलोड केला आहे. करेक्शन होईल का, आणि जर करेक्शन होत नसेल तर काही अडचण येईल का. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की नीटचा फॉर्म भरत असताना जो काही फोटो अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी खाली नाव फोटोवर आणि फोटो कॅप्चर केल्याचं डेट त्या ठिकाणी नाही, तर याची काय अडचण येईल का. याची कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही. फोटोवर नाव असेल किंवा कॅप्चर केल्याचा डेट असेल तरी चांगलं, जर नसेल तरीही तुमचं काही नुकसान त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे ह्या प्रश्नाबाबत घाबरत जाण्याचं काही कारण नाही. तुम्ही अगदी निश्चिंत राहा, तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही. फोटोवर नाव असो नसो त्या ठिकाणी कुठलीही अडचण विद्यार्थ्यांना येत नाही. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर चेंज करू शकतो का. या ठिकाणी व्हॅलिडिटी
मागितलेलीच नाही. ऍक्च्युली कास्ट सर्टिफिकेट नंबर म्हणायचं असेल तर हे चेंज करता येऊ शकतं का? तर कॅटेगरी चेंज करण्याचा टॅब एनटीएने दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही ओपन करून कास्ट सर्टिफिकेटचा नंबर चेंज करता येऊ शकतो का हे पाहू शकता. मी ओबीसी आहे पण चुकून फॅमिली इन्कम 8 लाख अबोव केली आहे, मला ती चेंज करता येईल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेचसे विद्यार्थी जे आहेत कॅटेगरीमध्ये आहेत त्यांचं इन्कम जे आहे या ठिकाणी चुकीचं टाकला गेलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की नीटच्या फॉर्ममध्ये तुम्ही काय इन्कम टाकताय हे तितकं महत्त्वाचं नाही. रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म ऍडमिशनचे सुरू होतात त्यामध्ये पुन्हा नव्याने इन्कम त्या ठिकाणी टाकावं लागतं आणि इन्कम सर्टिफिकेट अपलोड सुद्धा करावं लागतं आणि कॉलेजला ऍडमिशनसाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जावं लागतं. त्यावेळेस तुम्ही इन्कम काय टाकतात ते अगदी महत्त्वाचं आहे. नीटच्या फॉर्ममध्ये तुमचं इन्कम चुकलं असलं तरी ऍडमिशनच्या वेळेस जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आपण भरतो, मग तो ऑल इंडिया कोट्यासाठी MCCच्या वेबसाईटवर असेल किंवा स्टेट कोट्यासाठी CET सेलच्या वेबसाईटवर असेल, या ठिकाणी विद्यार्थी इन्कम काय भरतो ते अधिक महत्त्वाचं आहे. नीटच्या फॉर्ममध्ये तुम्ही काही इन्कम टाकला असेल तर त्याचा कुठलाही इफेक्ट होणार नाही. पुढे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताना ऍडमिशनचे म्हणजे नीट रिझल्ट लागल्यानंतर जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होते त्या ठिकाणी तुम्ही काय इन्कम टाकता ते अधिक महत्त्वाचं आहे. ते इन्कम त्या ठिकाणी बघितलं जातं. त्याच्यानंतर बर्थ प्लेस चेंज करता येईल का किंवा काउन्सिलिंगच्या वेळी अडचण चेंज होईल का? बर्थ प्लेस चेंज करण्याचा टॅब एनटीएने दिलेला नाही आणि जरी चेंज नाही करता आलं तरी तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही. हा एक ॲडिशनल प्रश्न एनटीएने त्या ठिकाणी विचारलेला आहे. काउन्सिलिंगच्या वेळेस बर्थ प्लेस त्या ठिकाणी विचारलंच जात नाही, त्यामुळे बर्थ प्लेस हा तितका महत्त्वाचा मुद्दा नाही. चेंज केला किंवा चेंज नाही केला तरी त्याचा इफेक्ट विद्यार्थ्यांच्या पुढील प्रोसेसवर त्या ठिकाणी पडणार नाही. मी कास्ट सर्टिफिकेट स्टेटचा अपलोड केला आहे NTB, तर आता NCL अपलोड करू का? जर तुमच्याकडं सेंट्रल गव्हर्नमेंटचा अपलोड अवेलेबल झाला असेल तर कॅटेगरी चेंजचं त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, तो टॅब एकदा ओपन करून बघा. कारण डॉक्युमेंट अपलोड संदर्भात करेक्शन त्या ठिकाणी दिलेले नाहीत. जर आपल्याला हे जेव्हा करेक्शन विंडो ॲक्च्युअल ओपन होईल त्याच वेळी आपल्याला कळेल की कॅटेगरी चेंजच्या टॅबमध्ये जाऊन आपण डॉक्युमेंटचे डिटेल चेंज करू शकतो का किंवा डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करण्यासाठी चेंज करण्यासाठी त्या ठिकाणी मुभा मिळेल का, हे आपल्याला विंडो एक्झॅक्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला कळेल. जरी तुम्ही चेंज नाही केलं तरी तुमचं कुठलंही नुकसान त्या ठिकाणी होणार नाही. मी फक्त थंब इम्प्रेशन दिलंय, फिंगर्स नाही दिले तर फॉर्म रिजेक्ट होईल का? तर फॉर्म रिजेक्ट होत नाही. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की NTA शक्यतो कुठल्याच विद्यार्थ्याचा कुठल्याही कारणास्तव फॉर्म रिजेक्ट करत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही की आतापर्यंत तरी कुठल्याही विद्यार्थ्याचा फॉर्म NTAने रिजेक्ट केलेला नाही. त्यामुळं काही मायनर चुका असतील तर जास्त पॅनिक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व्हायचं नाही. जर आता चुका झाल्या असतील म्हणजे नावामध्ये आता काहीच गडबड झाली असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक झाली असेल नावामध्ये, तर नंतर काउन्सिलिंगच्या वेळेस एखाद्या वकिलाच्या सल्ल्याने तुम्ही महाराष्ट्र शासनाचं गॅजेट बनवून सुद्धा त्या चुकांवर त्या ठिकाणी मार्ग शोधू शकतो. त्याच्यामुळे आता घाबरून जाण्याचं काही कारण नाही. मार्कशीटवरती सरनेम, नेम आणि फादर नेम आहे पण फॉर्मवरती मी नेम आणि सरनेम टाकला आहे, काही इश्यू त्या ठिकाणी होणार नाही. तुम्ही पेपर द्या, त्याचबरोबर तुमचा रिझल्ट येऊ द्या आणि नंतर काउन्सिलिंगच्या वेळेस मात्र एखाद्या वकिलाच्या सल्ल्याने तुम्ही त्या ठिकाणी नावामध्ये चेंज करण्यासंदर्भातलं गॅजेट सुद्धा वापरू शकता. शक्यतो त्या ठिकाणी तेवढं अडचण विद्यार्थ्यांना येत नाही. नेम करेक्शन आले नाही, नावात करेक्शन आहे, मी फक्त माझंच नाव टाकलंय, फादर नेम आणि सरनेम नाही टाकले, प्रॉब्लेम येईल का? तर याचा कुठलाही इश्यू तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही. NTA हेल्पलाईनला कॉल केला होता, ते म्हणतात की एक्झामला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला तुमची ओळख पटवून द्यावी लागेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. नसतं याचा काही इश्यू त्या ठिकाणी येणार नाही. म्हणजेच एका विद्यार्थ्यांनी फक्त आपलं नाव टाकलेलं आहे, उदाहरणार्थ अंकुश एवढंच त्यांनी टाकलेलं आहे आणि वडिलांचं नाव आणि त्या ठिकाणी सरनेम नाही टाकलं फॉर्म भरतात, पेपरला तुम्हाला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. तुमचा रिझल्ट सुद्धा त्या ठिकाणी डिटेलमध्ये येणार आहे. पण जेव्हा काउन्सिलिंग प्रक्रियेचा फॉर्म भरत असताना त्याही ठिकाणी तुमचं तसंच नाव त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे आणि पुढे डॉक्युमेंट्स वर जे आपलं पूर्ण नाव आहे आणि आत्ता जे नाव पडलेलं आहे या संदर्भात तुम्हाला एखादं गॅजेट वगैरे बनवता आलं तर तुम्ही त्या ठिकाणी बनवू शकता की दोन्ही व्यक्ती एकच आहेत हे तुम्ही वकिलाच्या सल्ल्याने, एकतर ॲफिडेव्हिट किंवा वकिलांनी जर सल्ला दिला तर गॅजेट हे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. गॅजेट शक्यतो स्पेलिंग मिस्टेक असेल तर सल्ला देतात, ॲफिडेव्हिट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. हे काही प्रश्न होते, या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्याच्यावरही डिटेल उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूयात. हे महत्त्वाचे प्रश्न होते.
कुठल्याही विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये काही मायनर चुका झाल्या असतील तर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. NTA कोणत्याही विद्यार्थ्याचा फॉर्म जाणीवपूर्वक त्या ठिकाणी रिजेक्ट करत नाही. त्यामुळे तुमच्या फॉर्ममध्ये थोड्या मायनर चुका झाल्या असतील तर घाबरून जाऊ नका. ज्या चुका करेक्शन करण्याची संधी दिलेली आहे त्या तुम्ही करेक्शन करून घ्या. जर तुम्ही एखादी अशी चूक केली की जी करेक्शन विंडोच्या करेक्शन टॅबमध्ये त्या ठिकाणी NTA परवानगी दिलेली नाही तरीही घाबरून जाऊ नका. पुढे त्या चुकांवर आपल्याला त्या ठिकाणी मार्ग वेगवेगळे त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अगदी निश्चिंत राहून आपला अभ्यास त्या ठिकाणी कंटिन्यू करा. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.